ही अशी मंडळी जर असेल तर 2029 या परिस्थितीतून मात करायसाठी आपल्याला 29 हे आपलं असेल ह्या पूर्ण विश्वासाने मी सांगतोय। इथे 41 नगराध्यक्ष आणि 1006 नगरसेवक आमचे निवडून आले। आम्ही कुठलीही मदत न करता स्वबळावर काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या आणि काँग्रेसच्या विचारावर आपण विश्वास ठेवून ही निवडणूक लढली। मला वाटतं आजचा हा निकाल जो आलेला आहे नगर परिषदेमध्ये हा निर्विवाद आलेला जो हा विजय आहे, मिळालेला विजय जो आहे आपल्याला, हा निर्विवादपणे काँग्रेसचा या सगळ्या परिस्थितीमध्ये, ज्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये हा जो निकाल आणि विजय मिळाला आहे, हा विजय उद्याच्या महाराष्ट्रामध्ये बदल घडवणारा विचार आहे असं मी मानतो। आणि त्याची सुरुवात इथून आपल्याला होताना दिसतंय। अरे हम तो लढने वाले लोग हैं, तुम्ही रोज बघताय, डरने वाले नहीं। आणि तुम्हालाही सांगतो, डरो मत, बिलकुल बिनधास्तपणे काम करा। आणि आहोच आम्ही तुमच्या सोबत, आपण काळजी करायचं नाही। आपल्याला जर कुठल्याही प्रकारची मदत लागत असेल, काम करताना अडचणी येत असतील, कारण तुम्ही जे ताकदवर होते तेच निवडून आलेत, त्यामुळं मला असं वाटतं की तुम्ही सगळे एक शक्तिमान आहात, पूर्ण ताकदवर आहात, म्हणून तुम्ही या परिस्थितीत निवडून आलात। त्यामुळे तुम्ही कोणाच्या बापाला काही घाबरणारे नाहीत, हा विश्वास आम्हाला आहे। आणि आज प्रचंड सत्तेच्या विरुद्ध आपण लढत इथपर्यंत आलोत, उद्याही लढायचं आहे। आणि विकासाच्या दृष्टीनं शहराच्या तुम्ही जर मनात आणलं तर नगराध्यक्षांनी त्या शहराचा कायापालट करण्याचं जर नीट प्लॅनिंग केलं तर अनेकांची नावं महाराष्ट्रामध्ये मोठी होतील आणि अनेक लोक तुमची नावं घेऊ शकतील, त्या नावाला फार मोठं वलय निर्माण करू शकाल। तुम्ही सगळ्यांनी मिळून उद्याच्या विकसित आणि पुरोगामी महाराष्ट्राला जी काही कीड लागली आहे, ज्या पद्धतीनं सरकार चालवली जात आहेत, ज्या पद्धतीनं माणसं फोडली जात आहेत, ज्या पद्धतीनं विचार मांडली जात आहेत, हे फार अति होत चाललेलं आहे। आणि त्यासाठी मला वाटतं तुमच्या सगळ्यांना घेऊन आम्ही सर्व मिळून तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून काम करू। आणि तुम्ही अजिबात घाबरू नका, ये डराते हैं बाकी कुछ नहीं करते।